नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवर। तर मित्रांनो, आज आपण टी परीक्षेसाठी बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र या विषयावरील महत्त्वाचे असे 100 प्रश्न पाहणार आहोत। तरी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। पण त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू। प्रश्न क्रमांक 1, ब्रूनरने संबोधाचे कोणते प्रकार सांगितले आहेत? योग्य पर्याय आहे 4 वरील सर्व। तर ब्रूनरने संयोजक संबोध, 2 वियोजक संबोध व 3 संबंधात्मक संबोध असे 3 प्रकार सांगितले आहेत। प्रश्न क्रमांक 2, अध्ययनाचे विशिष्ट असे चढत्या क्रमाचे 8 टप्पे कोणी सांगितले? योग्य पर्याय आहे 1, तर गॅग्नेने अध्ययनाचे विशिष्ट असे चढत्या क्रमाचे 8 टप्पे सांगितले आहेत। प्रश्न क्रमांक 3, सारिका डॉक्टरांच्या हातातील इंजेक्शन बघून रडू लागते, तिला डॅश डॅश स्वरूपाचे अध्ययन झाले। योग्य पर्याय आहे 2, तर सारिका डॉक्टरांच्या हातातील इंजेक्शन बघून रडू लागते तर तिला अभिजात अभिसंधान स्वरूपाचे अध्ययन झाले। प्रश्न क्रमांक 4, वातावरणाच्या निरीक्षणात्मक अंतर्क्रियेतून बालक शिकते असे मत कोणी मांडले? योग्य पर्याय आहे 1, तर वातावरणाच्या निरीक्षणात्मक अंतर्क्रियेतून बालक शिकते असे मत अल्बर्ट बांदुरा यांनी मांडले। प्रश्न क्रमांक 5, अध्ययनाच्या अनुभवपुंज सिद्धांताचा पुरस्कार खालीलपैकी कोणी केला? योग्य पर्याय आहे 2, तर अध्ययनाच्या अनुभवपुंज सिद्धांताचा पुरस्कार हर्बार्ट यांनी केला। प्रश्न क्रमांक 6, द सायकॉलॉजी ऑफ मीनिंगफुल लर्निंग हा ग्रंथ कोणी लिहिला? योग्य पर्याय आहे 1, तर द सायकॉलॉजी ऑफ मीनिंगफुल लर्निंग हा ग्रंथ डेव्हिड असुबेल यांनी लिहिला। प्रश्न क्रमांक 7, आसुबेलने अर्थपूर्ण शाब्दिक अध्ययन उपपत्तीत कोणत्या बाबीला महत्त्व दिले आहे? योग्य पर्याय आहे 4, तर आसुबेलने अर्थपूर्ण शाब्दिक अध्ययन उपपत्तीत 1 विषयाचे ज्ञान, 2 अध्यापनाची योग्य पद्धती तसेच 3 नवीन माहितीची प्रक्रिया करण्याची पद्धती या बाबींना महत्त्व दिले आहे। प्रश्न क्रमांक 8, जेरोम ब्रूनर याने कोणती अध्ययनविषयक उपपत्तीची मांडणी केली? योग्य पर्याय आहे 1, तर जेरोम ब्रूनर याने ज्ञानात्मक अध्ययन उपपत्ती मांडली। प्रश्न क्रमांक 9, ब्रूनरने ज्ञानात्मक अध्ययन उपपत्तीत खालीलपैकी कोणत्या प्रक्रियेचा समावेश केलेला नाही? योग्य पर्याय आहे 2, तर ब्रूनरने ज्ञानात्मक अध्ययन उपपत्तीत चेतक प्रतिसाद संबंध या प्रक्रियेचा समावेश केलेला नाही। प्रश्न क्रमांक 10, गॅग्नेने अध्ययनासंबंधी कोणते मत मांडले? योग्य पर्याय आहे 3, तर खालच्या स्तरावरील अध्ययन झाल्याशिवाय वरच्या स्तराचे अध्ययन करता येत नाही हे गॅग्नेने अध्ययनासंबंधी मत मांडले आहे। प्रश्न क्रमांक 11, एखाद्या वस्तूचा किंवा परिस्थितीचा खरा अवबोध तिच्या संपूर्ण आकृतिबंधनातून होतो हा विचार कोणती अध्ययन उपपत्ती मांडते? योग्य पर्याय आहे 1, तर एखाद्या वस्तूचा किंवा परिस्थितीचा खरा अवबोध
तिच्या संपूर्ण आकृती बंधनातून होतो हा विचार समष्टीवादी अध्ययन उपपत्ती म्हणजेच मर्मदृष्टी अध्ययन उपपत्ती मांडते. प्रश्न क्रमांक 12. खालीलपैकी कोणी अध्ययनासंदर्भात SOR हे सूत्र विकसित केले? योग्य पर्याय आहे 1. तर क्लार्क हल यांनी अध्ययनासंदर्भात SOR हे सूत्र विकसित केले. प्रश्न क्रमांक 13. खालीलपैकी कोणी भौतिकशास्त्रातील संकल्पना, नियम यांचा संबंध जीवन क्षेत्राशी जोडला आहे? योग्य पर्याय आहे 3. तर कर्ट लेविन यांनी भौतिकशास्त्रातील संकल्पना, नियम यांचा संबंध जीवन क्षेत्राशी जोडला आहे. प्रश्न क्रमांक 14. नव्या परिस्थितीला प्रतिसाद देण्याचे आयोजन ज्या कृतीमुळे व्यक्ती करते त्यास अध्ययन म्हणतात, ही व्याख्या कोणी केली आहे? योग्य पर्याय आहे 2. तर नव्या परिस्थितीला प्रतिसाद देण्याचे आयोजन ज्या कृतीमुळे व्यक्ती करते त्यास अध्ययन म्हणतात, ही व्याख्या गॅरेट यांनी केली आहे. प्रश्न क्रमांक 15. अध्ययन म्हणजे सवयी, ज्ञान व अभिवृत्तीचे संपादन होय, अशी व्याख्या कोणी केली? योग्य पर्याय आहे 3. तर अध्ययन म्हणजे सवयी, ज्ञान व अभिवृत्तीचे संपादन होय, अशी व्याख्या क्रो अँड क्रो यांनी केली. प्रश्न क्रमांक 16. आर्मी अल्फा कसोटी खालीलपैकी कोणत्या प्रकारची आहे? योग्य पर्याय आहे 1. तर आर्मी अल्फा कसोटी ही सामूहिक प्रकारची आहे. प्रश्न क्रमांक 17. आर्मी बीटा सामूहिक कसोटी खालीलपैकी कोणासाठी वापरतात? योग्य पर्याय आहे 3. तर आर्मी बीटा सामूहिक कसोटी ही निरक्षरांसाठी वापरतात. प्रश्न क्रमांक 18. असामान्य मुलांचा बुद्धिगुणांक किती असतो? योग्य पर्याय आहे 3. तर असामान्य मुलांचा बुद्धिगुणांक 130 ते 139 असतो. प्रश्न क्रमांक 19. व्यक्तीच्या जीवनातील यशामध्ये भावनिक बुद्धिमत्तेचा वाटा किती टक्के असतो? योग्य पर्याय आहे 3. तर व्यक्तीच्या जीवनातील यशामध्ये भावनिक बुद्धिमत्तेचा वाटा हा 80% असतो. प्रश्न क्रमांक 20. भावनिक बुद्धिमत्तेची संकल्पना सर्वप्रथम पीटर सॅलोवी व जॉन मेयर यांनी खालीलपैकी कोणत्या वर्षी मांडली? योग्य पर्याय आहे 2. तर भावनिक बुद्धिमत्तेची संकल्पना सर्वप्रथम पीटर सॅलोवी व जॉन मेयर यांनी 1980 या वर्षी मांडली. प्रश्न क्रमांक 21. हॉवर्ड गार्डनरने बुद्धिमत्तेचा खालीलपैकी कोणता सिद्धांत मांडला? योग्य पर्याय आहे 4. तर हॉवर्ड गार्डनरने बुद्धिमत्तेचा बहुविध बुद्धिमत्ता सिद्धांत मांडला. प्रश्न क्रमांक 22. गार्डनरने बुद्धिमत्तेच्या चेताविज्ञानावर आधारित उपपत्तीत कोणत्या बाबी अभ्यासल्या आहेत? योग्य पर्याय आहे 1. तर गार्डनरने बुद्धिमत्तेच्या चेताविज्ञानावर आधारित उपपत्तीत मेंदू, चेतातंतू व बुद्धिमत्ता यांच्यातील संबंध या बाबी अभ्यासल्या आहेत. प्रश्न क्रमांक 23. हॉवर्ड गार्डनरच्या मते मेंदूच्या भागातील विविध केंद्रांच्या विकासानुसार योग्य पर्याय आहे 1. तर हॉवर्ड गार्डनरच्या मते मेंदूच्या भागातील विविध केंद्राच्या विकासानुसार
प्रत्येक भागाची स्वतंत्र बुद्धिमत्ता असते. प्रश्न क्रमांक 24. आंतरव्यक्तिगत संबंध विषयक बुद्धिमत्तेत खालीलपैकी कोणत्या बाबीचा समावेश होतो? योग्य पर्याय आहे 4 वरील सर्व. तर आंतरव्यक्तिगत संबंध विषयक बुद्धिमत्तेत 1. इतरांच्या भावना, प्रेरणा व इच्छा जाणणे. 2. सामाजिक कार्यात अग्रेसर असणे. तसेच 3. लोकांशी संबंध वाढविणे व ते टिकविणे या सर्व बाबींचा समावेश होतो. प्रश्न क्रमांक 25. व्यक्तीला तिच्या क्षमता, बलस्थाने, मर्यादा, इच्छा, आवड व भावभावनांची असणारी जाणीव म्हणजे डॅश डॅश होय. योग्य पर्याय आहे 1. तर व्यक्तीला तिच्या क्षमता, बलस्थाने, मर्यादा, इच्छा, आवड व भावभावनांची असणारी जाणीव म्हणजेच स्वज्ञानात्मक बुद्धिमत्ता होय. प्रश्न क्रमांक 26. बिने सायमन यांनी बुद्धिमत्ता चाचणीची निर्मिती खालीलपैकी कोणासाठी केली होती? योग्य पर्याय आहे 1. तर बिने व सायमन यांनी बुद्धिमत्ता चाचणीची निर्मिती मतिमंद मुलांसाठी केली होती. प्रश्न क्रमांक 27. आधुनिक काळात मानसशास्त्रज्ञ बुद्धिगुणांकासाठी कोणता नवीन शब्दप्रयोग करत आहेत? योग्य पर्याय आहे 4. तर आधुनिक काळात मानसशास्त्रज्ञ बुद्धिगुणांकासाठी विचलन बुद्धिगुणांक हा नवीन शब्दप्रयोग करत आहेत. प्रश्न क्रमांक 28. अमूर्त चिंतनाच्या क्षमतेस बुद्धिमत्ता असे कोणी संबोधले? योग्य पर्याय आहे 4. तर अमूर्त चिंतनाच्या क्षमतेस बुद्धिमत्ता असे बिने यांनी संबोधले. प्रश्न क्रमांक 29. डॅश डॅश स्तरावरील बुद्धिगुणांक व सर्जनशीलता यामध्ये धनात्मक सहसंबंध आढळतो. योग्य पर्याय आहे 2. तर 110 ते 120 IQ स्तरावरील बुद्धिगुणांक व सर्जनशीलता यामध्ये धनात्मक सहसंबंध आढळतो. प्रश्न क्रमांक 30. बुद्धिमत्ता ही एकच मानसिक क्षमता असून ती बौद्धिक, भावनिक, शारीरिक व भाषिक कार्यात सक्रिय असते असे मत खालीलपैकी कोणी मांडले? योग्य पर्याय आहे 4. तर बुद्धिमत्ता ही एकच मानसिक क्षमता असून ती बौद्धिक, भावनिक, शारीरिक व भाषिक कार्यात सक्रिय असते असे मत बिने व टर्मन यांनी मांडले. प्रश्न क्रमांक 31. बिने व टर्मन यांनी बुद्धिमत्तेचा कोणता सिद्धांत मांडला? योग्य पर्याय आहे 4. तर बिने व टर्मन यांनी बुद्धिमत्तेचा एक घटक सिद्धांत मांडला. प्रश्न क्रमांक 32. बुद्धिमत्तेचा त्रिघटक सिद्धांत खालीलपैकी कोणी मांडला? योग्य पर्याय आहे 4. तर थॉर्नडाईक यांनी बुद्धिमत्तेचा त्रिघटक सिद्धांत मांडला. प्रश्न क्रमांक 33. सामान्य घटक व विशेष घटक मिळून एक समूह तयार होतो त्यास बुद्धिमत्ता म्हणावे असे कोणी सांगितले? योग्य पर्याय आहे 4. तर सामान्य घटक व विशेष घटक मिळून एक समूह तयार होतो त्यास बुद्धिमत्ता म्हणावे असे थॉम्सन यांनी सांगितले. प्रश्न क्रमांक 34. अनुभव व परिस्थिती हे दोन्हीही घटक व्यक्तिविकासामध्ये महत्त्वाची कामगिरी बजावतात. खाली दिलेल्या घटकांमध्ये कोणता घटक अनुवंशावर अवलंबून असतो? योग्य पर्याय आहे 2.
तर अनुभव व परिस्थिती हे दोन्हीही घटक व्यक्ती विकासामध्ये महत्त्वाची कामगिरी बजावतात. तर पक्वतेचे वय या घटकामध्ये हा घटक अनुवंशावर अवलंबून असतो. प्रश्न क्रमांक 35. बाह्य उद्दीपकासंबंधीची प्राथमिक विचार प्रक्रिया कोणती? योग्य पर्याय आहे 4. तर संवेदन ही बाह्य उद्दीपकासंबंधीची प्राथमिक विचार प्रक्रिया आहे. प्रश्न क्रमांक 36. दुनियादारी कादंबरी वाचताना त्यामधील पात्रे आपण कल्पनेने डोळ्यांसमोर उभे करतो, त्यास कोणती कल्पना म्हणतात? योग्य पर्याय आहे 4. तर दुनियादारी कादंबरी वाचताना त्यामधील पात्रे आपण कल्पनेने डोळ्यांसमोर उभे करतो, त्यास अनुकरण कल्पना असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 37. एखादी कल्पना जागृत होताच तिच्याशी संबंधित अन्य कल्पना एका मागोमाग सुचतात, त्यास काय म्हणतात? योग्य पर्याय आहे 4. तर एखादी कल्पना जागृत होताच तिच्याशी संबंधित अन्य कल्पना एका मागोमाग सुचतात, त्यास कल्पनांचे साहचर्य असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 38. खालीलपैकी कल्पना साहचर्याचा प्राथमिक नियम कोणता नाही? योग्य पर्याय आहे 4. तर नवीनतेचा नियम हा कल्पना साहचर्याचा प्राथमिक नियम नाही, तर सान्निध्याचे नियम, सादृश्यतेचा नियम व विरोधाचा नियम हे कल्पना साहचर्याचे प्राथमिक नियम आहेत. प्रश्न क्रमांक 39. शालेय वातावरणाशी संबंधित कोणत्या बाबी विद्यार्थ्यांच्या ज्ञान रचनेवर परिणाम करतात? योग्य पर्याय आहे 4 वरील सर्व. तर शालेय वातावरणाशी संबंधित 1. सामाजिक आंतरक्रिया, 2. भाषिक आंतरक्रिया तसेच 3. सामाजिक आंतरक्रिया या बाबी विद्यार्थ्यांच्या ज्ञान रचनेवर परिणाम करतात. प्रश्न क्रमांक 40. ज्ञान रचनावादाचे वर्गात उपयोजन करण्याचा फायदा खालीलपैकी कोणता नाही? योग्य पर्याय आहे 1. तर विद्यार्थी हा ज्ञानाबाबतीत निष्क्रिय अध्ययन करता राहतो, हे ज्ञान रचनावादाचे वर्गात उपयोजन करण्याचा फायदा नाही. प्रश्न क्रमांक 41. प्रक्षेपणात्मक साधनांचे जनक खालीलपैकी कोणाला मानले जाते? योग्य पर्याय आहे 1. तर डॉक्टर सिगमंड फ्रॉइड यांना प्रक्षेपणात्मक साधनांचे जनक मानले जाते. प्रश्न क्रमांक 42. विद्यार्थ्यातील एखादा गुण किंवा कौशल्य गुणात्मक पातळीवर नेमक्या किती प्रमाणात आहे याचे मापन कोणत्या साधनाद्वारे केले जाते? योग्य पर्याय आहे 1. तर विद्यार्थ्यातील एखादा गुण किंवा कौशल्य गुणात्मक पातळीवर नेमक्या किती प्रमाणात आहे याचे मापन पदनिश्चयन श्रेणी या साधनाद्वारे केले जाते. प्रश्न क्रमांक 43. आत्मनिरीक्षणात्मक साधने डॅश डॅश. योग्य पर्याय आहे 2. तर आत्मनिरीक्षणात्मक साधने विद्यार्थ्यांचे दृष्टिकोन, विचार व मते जाणतात. प्रश्न क्रमांक 44. विद्यार्थ्याच्या अबोध मनातील भावना त्याच्या नकळतपणे जाणून घेण्यासाठी कोणते साधन उपयुक्त ठरते? योग्य पर्याय आहे 3. तर विद्यार्थ्याच्या अबोध मनातील भावना त्याच्या नकळतपणे जाणून घेण्यासाठी निरीक्षणात्मक साधने हे साधन उपयुक्त ठरते.
प्रश्न क्रमांक 45. मातृभाषा ही अंतःकरणाची भाषा असते असे कोणी म्हटले आहे? योग्य पर्याय आहे 2. योग्य पर्याय आहे 2. तर मातृभाषा ही अंतःकरणाची भाषा असते असे कोलरिच यांनी म्हटले आहे. प्रश्न क्रमांक 46. सूक्ष्म अध्यापन तंत्राचा उगम अमेरिकेतील डॅश डॅश विद्यापीठात झाला. योग्य पर्याय आहे 3. तर सूक्ष्म अध्यापन तंत्राचा उगम अमेरिकेतील स्टॅनफोर्ड या विद्यापीठात झाला. प्रश्न क्रमांक 47. सूक्ष्म अध्यापन तंत्राचे प्रणेते डॅश डॅश हे आहेत. योग्य पर्याय आहे 1. तर सूक्ष्म अध्यापन तंत्राचे प्रणेते प्रोफेसर ॲलन हे आहेत. प्रश्न क्रमांक 48. हिल्डा टाबा यांनी डॅश डॅश अध्यापन प्रतिमान मांडले आहे. योग्य पर्याय आहे 2. तर हिल्डा टाबा यांनी उद्गामी अध्यापन प्रतिमान मांडले आहे. प्रश्न क्रमांक 49. अध्यापन प्रतिमानाची मांडणी डॅश डॅश यांनी केली आहे. योग्य पर्याय आहे 3. तर अध्यापन प्रतिमानाची मांडणी ब्रूस जॉयस व मार्शा विल यांनी केली आहे. प्रश्न क्रमांक 50. संकल्पना प्राप्तीसाठी प्रतिमानाची मांडणी डॅश डॅश यांनी केली आहे. योग्य पर्याय आहे 2. तर संकल्पना प्राप्तीसाठी प्रतिमानाची मांडणी जेरॉम ब्रूनर यांनी केली आहे. प्रश्न क्रमांक 51. संशोधन प्रक्रियेला चालना देणारे वैज्ञानिक पृच्छा प्रतिमान डॅश डॅश यांनी मांडले आहे. योग्य पर्याय आहे 3. तर संशोधन प्रक्रियेला चालना देणारे वैज्ञानिक पृच्छा प्रतिमान हे जोसेफ सचवाब यांनी मांडले आहे. प्रश्न क्रमांक 52. बोधात्मक विकास प्रतिमानाची मांडणी डॅश डॅश यांनी केली आहे. योग्य पर्याय आहे 4. तर बोधात्मक विकास प्रतिमानाची मांडणी जीन पियाजे यांनी केली आहे. प्रश्न क्रमांक 53. ज्ञानाचे अर्थपूर्ण संघटन करून विद्यार्थ्यांसमोर त्यांची मांडणी डॅश डॅश प्रतिमानात केली जाते. योग्य पर्याय आहे 2. तर ज्ञानाचे अर्थपूर्ण संघटन करून विद्यार्थ्यांसमोर त्याची मांडणी अग्रज संघटक प्रतिमानात केली जाते. प्रश्न क्रमांक 54. अग्रज संघटक प्रतिमान डॅश डॅश यांनी मांडले आहे. योग्य पर्याय आहे 1. तर अग्रज संघटक प्रतिमान डेव्हिड असुबेल यांनी मांडले आहे. प्रश्न क्रमांक 55. पृच्छा प्रशिक्षण प्रतिमानाची मांडणी डॅश डॅश यांनी केली आहे. योग्य पर्याय आहे 4. तर पृच्छा प्रशिक्षण प्रतिमानाची मांडणी रिचर्ड सचमन यांनी केली आहे. प्रश्न क्रमांक 56. प्रभुत्व अध्यापन प्रतिमानाची मांडणी डॅश डॅश यांनी केली आहे. योग्य पर्याय आहे 3. तर प्रभुत्व अध्यापन प्रतिमानाची मांडणी बेंजामिन ब्लूम यांनी केली आहे. प्रश्न क्रमांक 57.
क्रमणवित अध्ययन तंत्राला डॅश डॅश असेही म्हणतात. योग्य पर्याय आहे 4. तर क्रमणवित अध्ययन तंत्राला अभिक्रमित अध्ययन असेही म्हणतात. प्रश्न क्रमांक 58. क्रीडन पद्धती डॅश डॅश यांनी मांडली. योग्य पर्याय आहे 2. तर क्रीडन पद्धती कॉल्डवेल कुक यांनी मांडली. प्रश्न क्रमांक 59. बुद्धिमंथन पद्धतीची मांडणी डॅश डॅश यांनी केली आहे. योग्य पर्याय आहे 2. तर बुद्धिमंथन पद्धतीची मांडणी एलेक्स ऑसबॉर्न यांनी केली आहे. प्रश्न क्रमांक 60. डाल्टन पद्धतीची मांडणी डॅश डॅश यांनी केली आहे. योग्य पर्याय आहे 2. तर डाल्टन पद्धतीची मांडणी हेलन पार्कहर्स्ट यांनी केली आहे. प्रश्न क्रमांक 61. उद्गामी व अवगामी पद्धतीचा समन्वय डॅश डॅश मध्ये आढळतो. योग्य पर्याय आहे 3. तर उद्गामी व अवगामी पद्धतींचा समन्वय समस्या निराकरण पद्धतीमध्ये आढळतो. प्रश्न क्रमांक 62. समस्या निराकरण पद्धती डॅश डॅश या शिक्षण तज्ज्ञाने मांडली. योग्य पर्याय आहे 1. तर समस्या निराकरण पद्धती जॉन ड्यूई या शिक्षण तज्ज्ञांनी मांडली. प्रश्न क्रमांक 63. बालकाच्या विकासाचे टप्पे सांगताना मनोलैंगिक अवस्था खालीलपैकी कोणी सांगितली. योग्य पर्याय आहे 3. तर बालकाच्या विकासाचे टप्पे सांगताना सिग्मंड फ्रॉइड यांनी मनोलैंगिक अवस्था सांगितली. प्रश्न क्रमांक 64. थॉर्नडाईकने खालीलपैकी कोणता नियम सांगितला नाही. योग्य पर्याय आहे 1. तर थॉर्नडाईकने समीपतेचा नियम सांगितला नाही. तर तयारीचा नियम, सरावाचा नियम व परिणामाचा नियम हे थॉर्नडाईकने सांगितलेले नियम आहेत. प्रश्न क्रमांक 65. फ्रोबेलने शिक्षणास दिलेली देणगी कोणती. योग्य पर्याय आहे 2. तर बालोद्यान पद्धती ही फ्रोबेलने शिक्षणास दिलेली देणगी होय. प्रश्न क्रमांक 66. विकास ही सातत्यपूर्ण पण संत गतीने होणारी प्रक्रिया आहे असे मत खालीलपैकी कोणाचे आहे. योग्य पर्याय आहे 4. तर विकास ही सातत्यपूर्ण पण संथ गतीने होणारी प्रक्रिया आहे असे मत B.F. स्किनर यांचे आहे. प्रश्न क्रमांक 67. शिक्षण हक्क अधिनियम 2009 नुसार प्राथमिक शिक्षकाने एका आठवड्यात किती तास शालेय कार्य करणे अपेक्षित आहे. योग्य पर्याय आहे 3. तर शिक्षण हक्क अधिनियम 2009 नुसार प्राथमिक शिक्षकाने एका आठवड्यात 45 तास शालेय कार्य करणे अपेक्षित आहे. प्रश्न क्रमांक 68. आमरण उपोषण करणे हे कोणत्या संरक्षण यंत्रणेचे उदाहरण आहे. योग्य पर्याय आहे 1. तर आमरण उपोषण करणे हे आत्मताडन या संरक्षण यंत्रणेचे उदाहरण आहे. प्रश्न क्रमांक 69.
थेमॅटिक ॲप्रिसिएशन टेस्ट म्हणजेच TAT ही कोणी तयार केली? योग्य पर्याय आहे 4. तर थेमॅटिक ॲप्रिसिएशन टेस्ट ही TAT ही मरेओ मॉर्गन यांनी तयार केली. प्रश्न क्रमांक 70. डॅश डॅशच्या अधिक स्रावाने व्यक्तीची अतिरिक्त नैसर्गिक वाढ होते. योग्य पर्याय आहे 1. तर पिट्यूटरीच्या अधिक स्रावाने व्यक्तीची अतिरिक्त नैसर्गिक वाढ होते. प्रश्न क्रमांक 71. विकास ही कधीही न संपणारी प्रक्रिया आहे या विधानाशी संबंधित तत्व कोणते? योग्य पर्याय आहे 2. तर विकास ही कधीही न संपणारी प्रक्रिया आहे. तर या विधानाशी संबंधित तत्व आहे सातत्याचे तत्व. प्रश्न क्रमांक 72. सुप्त अध्ययनाची कल्पना खालीलपैकी कोणी मांडली? योग्य पर्याय आहे 2. तर टॉलमन यांनी सुप्त अध्ययनाची कल्पना मांडली. प्रश्न क्रमांक 73. मानवी मनाला हिमनगाची उपमा देऊन त्याचा 7/8 भाग अबोध स्वरूपाचा असतो असे कोणत्या मानसशास्त्रज्ञाने सांगितले आहे? योग्य पर्याय आहे 1. तर मानवी मनाला हिमनगाची उपमा देऊन त्याचा 7/8 भाग अबोध स्वरूपाचा असतो असे सिग्मंड फ्रॉइड या मानसशास्त्रज्ञाने सांगितले आहे. प्रश्न क्रमांक 74. बालकाला राग आल्यानंतर ते खेळण्यास निघून जाते. बालक आपल्या व्यक्तिमत्व समायोजनासाठी यावेळी कोणती संरक्षण यंत्रणा वापरतो? योग्य पर्याय आहे 2. तर बालकाला राग आल्यानंतर ते खेळण्यास निघून जाते. तर बालक यावेळी व्यक्तिमत्व समायोजनासाठी विस्थापन ही संरक्षण यंत्रणा वापरते. प्रश्न क्रमांक 75. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी ही काव्यपंक्ती अणुवंशाच्या कोणत्या नियमाला लागू होते? योग्य पर्याय आहे 1. तर शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी ही काव्यपंक्ती अणुवंशाच्या समानतेच्या नियमाला लागू होते. प्रश्न क्रमांक 76. पियाजेच्या मते बौद्धिक विकासाची प्रक्रिया कोणत्या क्रमाने चालते? योग्य पर्याय आहे 1. तर पियाजेच्या मते सात्मीकरण, समावेशन, समतोलन, पुनरावृत्ती सात्मीकरण व असमतोल या प्रक्रियेने चालते. प्रश्न क्रमांक 77. सुप्तावस्थेत असलेल्या दैवी पूर्णत्वाचे प्रकटीकरण म्हणजे शिक्षण ही शिक्षणाची व्याख्या कोणी केली? योग्य पर्याय आहे 4. तर सुप्तावस्थेत असलेल्या दैवी पूर्णत्वाचे प्रकटीकरण म्हणजे शिक्षण ही शिक्षणाची व्याख्या स्वामी विवेकानंद यांनी केली. प्रश्न क्रमांक 78. डी ॲनिमा हा ग्रंथ कोणी लिहिला? योग्य पर्याय आहे 3. तर ॲरिस्टॉटल यांनी डी ॲनिमा हा ग्रंथ लिहिला. प्रश्न क्रमांक 79.
बालकाच्या ज्या इच्छांची पूर्ती होत नाही त्या डॅश डॅशमध्ये समाविष्ट होतात असे फ्रॉइड म्हणतो. योग्य पर्याय आहे 1. तर बालकाच्या ज्या इच्छांची पूर्ती होत नाही त्या अहम मध्ये समाविष्ट होतात असे फ्रॉइड म्हणतो. प्रश्न क्रमांक 80. अल्बर्ट बांदुरा यांच्या सामाजिक अध्ययन उपपत्तीमध्ये डॅश डॅशचा समावेश होतो. योग्य पर्याय आहे 2. तर अल्बर्ट बांदुरा यांच्या सामाजिक अध्ययन उपपत्तीमध्ये अवधान, धारणा, अनुकरण व प्रबलनचा समावेश होतो. प्रश्न क्रमांक 81. क्रमणवित अध्ययनामध्ये डॅश डॅश या कृती साखळीचे तत्व वापरले आहे. योग्य पर्याय आहे 2. तर क्रमणवित अध्ययनामध्ये उद्दीपक, प्रतिसाद व प्रेरणा या कृती साखळीचे तत्व वापरले आहे. प्रश्न क्रमांक 82. मस्तकानुवर्ती व अक्षानुवर्ती तत्वे ही काय दर्शवितात. योग्य पर्याय आहे 1. तर मस्तकानुवर्ती व अक्षानुवर्ती ही तत्वे विकासाचा आकृतिबंध व त्याची दिशा दर्शवितात. प्रश्न क्रमांक 83. रेत पेशी व अंडपेशी यांचा संयोग होऊन फलित पेशी तयार होतात. या प्रक्रियेला काय म्हणतात. योग्य पर्याय आहे 3. तर रेत पेशी व अंडपेशी यांचा संयोग होऊन फलित पेशी तयार होतात. या प्रक्रियेला गर्भधारणा असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 84. रक्तातील साखरेचे व कर्बोदकांचे नियंत्रण करणे आणि पाचक स्राव स्रवणे हे कार्य कोणत्या ग्रंथीचे आहे. योग्य पर्याय आहे 1. तर रक्तातील साखरेचे व कर्बोदकांचे नियंत्रण करणे आणि पाचक स्राव स्रवणे हे कार्य स्वादुपिंड या ग्रंथीचे आहे. प्रश्न क्रमांक 85. रेतपिंड या ग्रंथीतून कोणते संप्रेरक तयार होते. योग्य पर्याय आहे 3. तर रेतपिंड या ग्रंथीतून टेस्टोस्टेरॉन हे संप्रेरक तयार होते. प्रश्न क्रमांक 86. मस्तिष्क ग्रंथीचे मानवी शरीरातील स्थान कोणते. योग्य पर्याय आहे 4. तर मस्तिष्क ग्रंथीचे मानवी शरीरातील स्थान हे मेंदूच्या तळाशी हायपोथॅलॅमसला लागून असते. प्रश्न क्रमांक 87. कंठस्थ ग्रंथीतून डॅश डॅश हा स्राव स्रवतो. योग्य पर्याय आहे 1. तर कंठस्थ ग्रंथीतून थायरॉक्सिन हा स्राव स्रवतो. प्रश्न क्रमांक 88. अंतःस्रावी ग्रंथीतून निर्माण होणाऱ्या शरीर उपयोगी रासायनिक स्रावांना काय म्हणतात. योग्य पर्याय आहे 1. तर अंतःस्रावी ग्रंथीतून निर्माण होणाऱ्या शरीर उपयोगी रासायनिक स्रावांना संप्रेरके म्हणजेच हार्मोन्स असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 89. अमूर्त व तर्कशुद्ध विचार डॅश डॅश अवस्थेत चांगल्या प्रकारे जमतो. योग्य पर्याय आहे 3. तर अमूर्त व तर्कशुद्ध विचार उत्तर कुमारावस्था या अवस्थेत चांगल्या प्रकारे जमतो. प्रश्न क्रमांक 90. पुरुषांच्या गुणसूत्रामध्ये 23व्या जोडीत X किंवा Y गुणसूत्र असण्याची शक्यता किती असते.
योग्य पर्याय आहे 4. तर पुरुषांच्या गुणसूत्रामध्ये 23व्या जोडीत X किंवा Y गुणसूत्र असण्याची शक्यता 50% इतकी असते. प्रश्न क्रमांक 91. कुमार अवस्थेला मानसिक वादळाचा व भावनिक तणावाचा कालखंड असे कोणी संबोधले आहे? योग्य पर्याय आहे 1. तर कुमार अवस्थेला मानसिक वादळाचा व भावनिक तणावाचा कालखंड असे स्टॅनले हॉल यांनी संबोधले आहे. प्रश्न क्रमांक 92. व्यक्तीचे स्वतःच्या परिसराशी जे वैशिष्ट्यपूर्ण समायोजन होत असते त्याला कारणीभूत असणारे शारीरिक व मानसिक यंत्रणांचे गतिशील संघटन म्हणजे व्यक्तिमत्व होय, अशी व्याख्या खालीलपैकी कोणी केली? योग्य पर्याय आहे 2. तर अशी व्याख्या ऑलपोर्ट यांनी केली. प्रश्न क्रमांक 93. मेद प्रधान, अस्थि प्रधान व स्नायू प्रधान हे व्यक्तिमत्वाचे प्रकार कोणी सांगितले? योग्य पर्याय आहे 1. तर मेद प्रधान, अस्थि प्रधान व स्नायू प्रधान हे व्यक्तिमत्वाचे प्रकार क्रेशमर यांनी सांगितले. प्रश्न क्रमांक 94. व्यक्तिमत्वाची स्वविषयक उपपत्ती कोणी मांडली? योग्य पर्याय आहे 1. तर कार्ल रॉजर्स यांनी व्यक्तिमत्वाची स्वविषयक उपपत्ती मांडली. प्रश्न क्रमांक 95. फ्रॉइडच्या मते इदम, अहम व पराहम यांच्या मुळाशी डॅश डॅश चेतना आहे. योग्य पर्याय आहे 2. तर फ्रॉइडच्या मते इदम, अहम व पराहम यांच्या मुळाशी काम ही चेतना आहे. प्रश्न क्रमांक 96. एकाच आईवडिलांच्या एकबीज जुळ्या मुलांमध्ये सहसंबंध किती असतो? योग्य पर्याय आहे 4. तर एकाच आईवडिलांच्या एकबीज जुळ्या मुलांमध्ये 0.9 इतका सहसंबंध असतो. प्रश्न क्रमांक 97. वृक्कस्थ ग्रंथी उद्दीपित होऊन तिच्यातून डॅश डॅश स्राव स्रवतो. योग्य पर्याय आहे 1. तर वृक्कस्थ ग्रंथी उद्दीपित होऊन तिच्यातून कॉर्टिसॉन हा स्राव स्रवतो. प्रश्न क्रमांक 98. खालीलपैकी कोणती ग्रंथी भावनांवर नियंत्रण ठेवते? योग्य पर्याय आहे 1. तर वृक्कस्थ ग्रंथी ही भावनांवर नियंत्रण ठेवते. प्रश्न क्रमांक 99. खालीलपैकी कोणत्या ग्रंथीतील स्राव स्त्री व पुरुष यांच्यामधील आवाजातील भेदास कारणीभूत होतो? योग्य पर्याय आहे 2. तर प्रीनल ग्रंथीतील स्राव स्त्री व पुरुष यांच्यामधील आवाजातील भेदास कारणीभूत होतो. तर शेवटचा प्रश्न क्रमांक 100. अभिवृत्ती मापनाचे अत्यंत साधे व सरळ तंत्र कोणते? योग्य पर्याय आहे 4. तर लिकर्टचे अभिवृत्ती मापन तंत्र हे अभिवृत्ती मापनाचे अत्यंत साधे व सरळ तंत्र आहे. तर मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा व बेल आयकॉनलाही प्रेस करायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत जाईल. धन्यवाद.